ह्या मातृभूमीला ते फक्त माती समजतात। आणि अशाच प्रकारे भारत पाकिस्तानची ज्यावेळेस मॅच चालू असते त्या मॅचमध्ये जर भारत जिंकला तर यांचे तोंड खाली पडतात आणि त्या ठिकाणी जर पाकिस्तान जिंकला तर मोहल्ल्यामध्ये फटाके वाजायला लागतात। तर भारतामधील काही असे शहर आहेत, त्यामधील अशा गल्ल्या आहेत, त्या गल्ल्या भारतामधील आहेत, तर त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही। काही ठिकाणी तिरंग्याला जाळतात तर काही ठिकाणी हे हिरवे झेंडे फडकवतात। अशी अवस्था ही सध्या भारतामध्ये आहे। आणि अशाच अवस्थेला ह्या लोकांना ठोकून काढायला किंवा बोलण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये एक आवाज महाराष्ट्रामध्ये गुंजायचा किंवा राहायचा, तो आवाज म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं की त्या लोकांना काय म्हणायचं, त्या लोकांना कुठं ठेवायचं हे बाळासाहेबांनी शिकवलं। आणि त्यांनी कधीही यांना आपल्या पायासोबत सुद्धा उभा केलं नाही। आणि मुळात ते चूक उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे बायोलॉजिकल मुलगा उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकांना खांद्यावरती घेतलं आणि या लोकांनी खांद्यावर बसून कधी कानामध्ये शिरीन टाकून पिवळं पाणी कानात टाकलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही। आता बघा, यांची मस्ती जिरवायला फक्त बाळासाहेब एकटेच हवे होते। आता बाळासाहेबांचे वंशज आहेत, बायोलॉजिकल मुलगा आहे, पण ह्या गोष्टी या ठिकाणी शक्य होत नाहीत। आता या ठिकाणी आपल्याला असंच बघता येतं की बाळासाहेबांची जी भगवी शिवसेना आहे ती बाळासाहेबांची भगवी शिवसेना कधी हिरवी शिवसेना होऊन गेली हे सुद्धा कळलं नाही। आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं। आपण स्थापना कशीच केली होती, आपण नेमकं चालवलं काय, आपण नेमकं वारसा कुठला पेरला होता आणि नेमकं आता होतंय काय, ह्या गोष्टी बाळासाहेबांना बघितल्या असत्या तर बाळासाहेबांना खूप दुःख वाटलं असतं। आता विषय येतो राहून तिथंच। आता उद्धव साहेब यांची राजकीय सुरुवात ही अयशस्वीच आहे। कुठे ठेवावं, कुणाला काय बोलावं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं। आणि याच बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यांची जी आजची अवस्था आहे ती अवस्था खरंच बघवत नाही। आता आजची शिवसेना ही भगवी नसून एक हिरवी झालेली आहे। याची सुरुवात आजपासून नाही, याची सुरुवात झालेली आहे 2019 पासून। 2019 पासून त्यावेळेस मुख्यमंत्री ज्यावेळेस उद्धव साहेब होते, उद्धव साहेबांनी ज्यावेळेस भाजपची युती तोडून ते मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांनी पहिलं कार्य केलं ते देशभक्त याकूब मेनन यांच्या कबरीत त्यांनी सुशोभीकरण केलं आणि पालिकेच्या उद्यानाला त्यांनी टिपू सुलतानचं नाव दिलं। आणि एवढं करून त्यांना वाटलं की आपण एवढं मोठे कार्य केले तर आपण आता हे मशिहा झालो मुस्लिम समाजाचा, सध्या आपण मुस्लिमांचा मशिहा हे त्यांना वाटलं आणि हे खरं ठरलंही, कारण याचा फायदा त्यांना लोकसभेला झाला आणि लोकसभेमध्ये यांचा खरंच फायदा होऊन या फॅक्टर हे महत्वाचं ठरलं आणि उद्धव साहेबांचे चांगले खासदार निवडून आले अपेक्षा नसतानाही। पण यानंतर खरा खेळ सुरू होतो। उद्धव साहेबांना वाटायला लागलं की आपणच यांचे मशिहा आहोत, आपणच यांचे तारणहार आहोत, आपण यांचे पालन करते आहोत। पण हे कधीही पॉसिबल नाही। मुस्लिमाविषयी जे मत आहे ते मत बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सांगितलंच आहे, किंवा परत सांगायची काय गरज आहे। पण या ठिकाणी एवढं होऊनही उद्धव साहेब हे महाविकास आघाडीमध्ये जे उद्धव साहेबांनी पिल्लू जन्माला दिलं ते म्हणजे महाविकास आघाडी, यामध्ये ते राहून त्यांना एवढं वाटायला लागलं की आता महाविकास आघाडीमधील प्रमुख हे मीच आहे आणि मीच सगळा मुस्लिम समाज किंवा मुस्लिम वोटर मी काबीज केलाय आणि आता जे काय आहे ते माझंच अस्तित्व आहे, त्यांना असं वाटू लागलं आणि ते भारावून गेले। आणि त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट विसरूनच दिली की आपण कुणाला जवळ घेतोय, त्याच्यामुळे आपला जो मूळ मतदार आहे तो मतदार दूर झाला। त्यापूर्वीच शिंदे साहेब हे दूर आले सेनेपासून मुळातल्या, कारण त्यांना विचार हे पटलेच नाहीत, सोबतीला पण विचार पटलेच नाहीत। आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा, ते म्हणजे सेनेच्या अंतांचा। काही विचारवंत आहेत सेनेमध्ये अजूनही, ते बोलतात की आम्हाला धोका दिला किंवा ते निंदे सरकार आहेत।
त्याचं भावार्थ जे आहे जणू मधलं आतली गोष्ट आहे ती मित्रांनो गोष्ट ही आहे. कारण बाळासाहेबांच्या शिष्याला कधीही भगव्याचा हिरवा रंग कधीच आवडला नाही. याचं या ठिकाणी प्रतिसाद असा येतो की सध्या ज्यावेळेस निवडणूक लोकसभेमध्ये नाशिक या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढली त्यावेळेस त्या ठिकाणी शालिमार चौकामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ऑफिसच्या समोर हे हिरवे झेंडे पाकिस्तानी हे त्या ठिकाणी लहरत होते किंवा ते तिथं झेंडे नाचवले गेले. आणि ते झेंडे नाचवताना तेथील जो मूळ शिवसैनिक होता तो एका बाजूला जाऊन केविलवाना बघत होता. तो नंगा नाच जो चालू होता राजाभाऊ वाजेंच्या निवडणुकीच्या विजयानंतर त्यांच्या विजयाच्या रॅलीमध्ये तो बघून शिवसैनिक सुद्धा लाजून गेला. आणि हे बघून त्या ठिकाणीची मुस्लिम म्हणत असावेत आता आम्ही भगवा तेव्हाच काबीज केलाय, आता सध्या हिरवाच हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये भडकेल किंवा फडकेल किंवा आम्ही नाचवू आणि जे आम्ही म्हणू तेच आता होणार हे ते खुणवत असावे शिवसैनिकांना. हे इथं थांबत नाही, हे इथून खरं सुरू होतं. आतापर्यंत हिंदूंनी किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाने म्हणा किंवा नॉन शिवसैनिकाने हिंदू लोकांनी जे वोट दिलं, आपण कधीही कुठल्या खासदारला जाब विचारत नाही. आपण एखादं वाईट कृत्य करून त्यांना आधार मागत नाही. आपण त्यांचे पाय लागतो कारण आपण त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना बघतो. पण या ठिकाणी यानंतर खूप वेगळंच पाहायला मिळालं. राजाभाऊ वाजे असतील व काँग्रेसचे बच्चाव मॅडम असतील तर शोभा बच्चाव यांना एका इस्मानं फोन केला आणि तो जाऊन त्यांना जाब विचारायचा, तुम्हाला आम्ही मतदान केलं, तुम्हाला आम्ही निवडून आणलं मालेगावमधून, तुम्ही आमचं हे काम केलंच पाहिजे म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही हा रेकॉर्डिंग बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. हाँ सलाम वालेकुम। हाँ ताई, मैं मालेगांव से मंसूर कारपोरेटर का भाई बोल रहा हूँ। हाँ नमस्ते। मेरी अम्मी का इंतकाल हो गया, गुजर गई है। हेलो। ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको 6 हल्के में से 5 हल्के में तुम हार गए थे। मालेगांव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते, रोजा रख के जो करना था करे और तुमको जिता के लाए, बराबर है ना ताई। वो है ना 1 करोड़ के ऊपर का माल है जानवर कॉटन मार्केट में। वो गेम कर दिए आई, मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा, तुम सब हाँ, पैसा ले लिए और निकालने के टाइम वो मिलिट्री बैठा दिए वहाँ। ताई खुदा के वास्ते हमारी मदद करो, हमने तुमको जिताया ना। नहीं मैंने एसपी साहब से तुम मेरा फोन भी नहीं उठा रहे ताई। नहीं क्या है ताई देखो तुम मेरी माँ है ताई, तुम मेरी माँ है, तुम कुछ भी करो, मेरे बहुत कसर का पैसा रहता ताई, हम सूद ब्याज का नहीं करते। नहीं मैंने एसपी साहब से भी बात की, भारती साहब से भी बात की है। अरे तो उधर के कौन लोग ताई कुछ भी करो तुम, देखो हाँ, ताई हाँ। ताई तुम लोगों की ताई है, तुम मेरी आई है, मेरी आई को हमारे 2 साल हो गए, तुम मेरी आई है, बहुत मेहनत का पैसा रहता आई। करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग और हमारा इस्लाम धर्म का काम है ना, वो हम गुना तो नहीं कर रहे। कौन से लोगों ने माल जमा किया? वो मिलिट्री बैठी ना वहाँ कॉटन मार्केट में। कॉटन मार्केट में? हाँ। नहीं कौन लोग है वो पुलिस अधिकारी, अब तुम समझो ना ताई, पुलिस अधिकारी पुलिस लोग है ना। तुम बोल रहे एसपी से बात की है, मिलिट्री को कौन बुलाता? एसपी से मैंने बात किया है। क्या बोल रहा हो? की मैं भारतीय भद्रकालीमध्ये प्रकरण होतं त्यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली और त्यावेळेस तेथील खासदार राजाभाऊ वाजे यांना पण फोन आले. ते नुसता फोन नव्हता, ते धमकावत होते, ते धमकावून सांगत होते की तुम्हाला आम्ही वोट केलं, तुम्हाला आमचं हे काम करावं लागेल. आणि त्यावेळेस हा पूर्वी शिवसैनिक वाघाप्रमाणे गरजायचा, वाघाप्रमाणे ओरडायचा. आज तो शिवसैनिक गुमान हाजी होजी म्हणत आहे, त्यांचा आवाज सुद्धा निघत नाही. आता होनामय करता होनामय ते असं वाक्य बोलतात. बघून घ्या हा व्हिडिओ. हॅलो हॅलो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तू इकडे या ना भद्राखाली तुम्ही. हो ठीक. हा हो उद्या येणार आहे. ये ना भाऊ, आमचे पोरं जमा केले, आम्ही मतदान केलं. मी उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली मी. उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली आहे. नाही ना इधर वोट झाला.
सर आपको समझना चाहिए, हम आपके लिए इतना किए सब। अरे भाई बराबर है, ना एक मैं रुपया CP मांगे साहब- आपसे, ना कुछ किए, आपको फुकट में उठ दिए अरे सर। भाई ऐसे टाइम पे तो आओ सर मदद के लिए। ठीक है ना, मैं तो हूँ ना। तो कहाँ हो सर आप? अभी हो नहीं ना। हाँ तो कल CP साहब का टाइम लिया है ना मैंने उसके लिए। 3 दिन से भद्रकाली में इतना हम लोग को हैरेसमेंट हो रहा है सर, थोड़ा तो कॉपरेट करो सर आकर। डब्बे भी नहीं लेके अंदर अंदर। ठीक। कुछ भी नहीं, कब आओगे आप अभी? हाँ मैं कल CP साहब से मिलूंगा, फिर आता हूँ ना। नहीं तो देखो फिर हम लोग आ जाते, फिर सिन्नर क्या करते फिर आप। ठीक है, नहीं कुछ जरूरत नहीं, मैं आता हूँ ना रोज आता हूँ। चलेगा सर, नहीं आप नहीं आए तो आना पड़ेगा ना सर हमको। अरे भाई मैं कल CP साहब से मिलने दो मुझे, फिर मैं बात करता हूँ आपसे। पूरा समाज आपका रास्ता देख रहा सर, पूरे लोगों से दुश्मनी की है, उसका ही नतीजा भुगतना पड़ रहा है सर आज। ठीक है, जय महाराष्ट्र। ठीक है, मैं बात बोलता हूँ। सुनो ना, हमने वन साइड समाज से पूरे दुश्मनियां फेर ली है और तुम हमारे को ऐसे अधूरे रास्ते में छोड़ देंगे। अरे नहीं छोड़ रहा हूँ मैं कुछ कहाँ बोल रहा हूँ, मैं अधूरा छोड़ के जा रहा हूँ। तो यहाँ पे आओ ना आप, कब से कब कौम की हाँ, मतलब कौम के लिए तो आओ। हम वन साइड आपके बाजू में खड़े थे ना। अरे भाई मैं कहाँ नहीं बोल रहा हूँ। यहाँ पे हमारे भाई लोगों को मिलने भी नहीं दे रहे, ना टिफिन देने दे रहे। अरे मैं जाता हूँ, मैं कल उसके लिए तो कल CP साहब का टाइम लिया है, मैं जा रहा हूँ कल CP साहब को मिलने को। देखो आपकी जरूरत है अभी, आप ही अरे देखता हूँ मैं। आगे का क्या सोचने का। अरे भाई मेरे CP साहब से मिलने दो एक बार, फिर बात करता हूँ मैं आपसे। मुस्लिम मतदार भेटले, आपली वोट बँक तयार झाली म्हणून ठाकरे हे खूप खुश आहेत, खूप आनंदी आहेत. पण त्यांच्या आनंदावर आता विरजन पडत आहे. ज्यांनी आपल्याला मत केलं ते ह्यांना ज्या विचारत आहेत, हे एवढ्यावरती थांबत नाही, हे फोनवरती थांबत नाही. ज्यावेळेस लोकसभेमध्ये वक्फ बोर्डाचं बिल आलं त्यावेळेस ठाकरे हे तटस्थ होते. त्यावरती तटस्थ का, आमच्याविषयी आमची बाजू तुम्ही उचलून का नाही धरली, याचा जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर मुस्लिम समाजाचा मोर्चा आला. हे इतिहासामधील पहिलीच गोष्ट आहे की मुस्लिमांचा मोर्चा हा मातोश्रीवर, हे कधीही झालं नव्हतं. भविष्यामध्ये हे वारंवार होईल, आपलं शाश्वत काहीच नाही. कारण मुळात जे शिवसेना आहे, शिवसेनेचं चिन्ह असेल, रंग असेल, हे सर्वच बदललेलं आहे. नेते पण ते राहिले नाहीत, फक्त जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये पण काय नाही, ही अशी अवस्था झालेली आहे. सध्या हे फोनवर मोर्चापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. आता विधानसभेला जर जास्ती बहुमत मिळालं तर ते पर्टिक्युलर समाज सांगेल तेच शिवसेना करणार का उबाटाची, हा एक प्रश्न सामान्यांना पडतो. आतापर्यंत फक्त ह्या 2-3 गोष्टी समोर आल्यात. पडदे आडून काय काय घडत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आणि भविष्यामध्ये प्रत्येक खासदार आणि प्रत्येक आमदार की यांना नक्कीच नाचवणार, हे मात्र नक्कीच आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.